मला मत दिलं होतं ती व्यक्ती निवडून आलेला आमदार त्या पक्षात आहे का नाही, आणि हे जर आपण 1.5 वर्षापर्यंत सांगू शकलो नाही तर हे घटनात्मक व्यवस्थेचं अपयश आहे. म्हणून हा पक्षांतर बंदी कायदा बदलला गेला पाहिजे. आता हे जे पॉलिटिकल परिणाम आहेत ते फार गंभीर आहेत. कारण जर आज या 16 आमदारांना निलंबित केलं आणि त्यांचं मंत्रिपद रद्द केलं, त्यांना पुन्हा मंत्री होणार नाही अशी परिस्थिती जर समोर आली तर मग एका प्रकारचा राजकीय भूकंप ठरेल तो. आता त्यात दोन गोष्टी आहेत की एक असं बोललं जातं की कदाचित भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाच्या नेतृत्वाखाली सामोरं जायचं आहे याबद्दल संभ्रम आहे. मग या घटनेतून तोही प्रश्न सोडवला जाईल का काय, त्यांना नेतृत्व बदल करायचं असेल तर याचं कारण सांगून नेतृत्व बदल होईल का, हा त्यातलं राजकीय विश्लेषण आहे. पण मला वाटतं की जर आमच्या अपेक्षेच्या विरोधामध्ये जर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत पक्षांतर झालं नाही असा निकाल आला तर मग दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाचा दरवाजा पुन्हा खटखटावा लागेल, पुन्हा कोर्ट कचेऱ्या करावं लागेल, आंदोलन करावं लागेल आणि मग घटनेची पायमल्ली झालेली आहे हे लोकांच्या समोर जाऊन सांगावं लागेल. आता आपण 4 वाजता आज निकाल येणार आहे त्याची अपेक्षा, त्याची वाट पाहूया. ज्या पद्धतीने अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत, सातत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत, त्यावर सुद्धा आरोप होत आहेत. संजय राऊत करतात, तिकडे शरद पवार सुद्धा आरोप केला. अशा पद्धतीने भेट घेणं नाही, हे बघ, संसदीय परंपरेला हे धरून नाही. जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये पंडित नेहरू प्रधानमंत्री होते आणि मालवणकर हे अध्यक्ष होते आणि एका वेळेला पंडितजींनी एक बैठक बोलवली आणि त्यांना लोकसभेच्या अध्यक्षांना निमंत्रण पाठवलं. लोकसभेचे आमंत्रण मालवणकरांनी त्यांना नम्रपणे सांगितलं की मी एका वैधानिक जबाबदारीवर वैधानिक जागेवर असलेलो आहे आणि माझं तुमच्याकडे येणं योग्य ठरणार नाही, कारण मी संसदेमधल्या सर्व पक्षांना न्याय देण्याकरता या खुर्चीमध्ये बसलेलो आहे आणि एका पक्षानं बोलवलेल्या मिटिंगला मला येता येणार नाही. नेहरूंनी ताबडतोब ते मान्य केलं आणि लगेच ती मिटिंग मालवणकरांना झाली. नेहरू मालवणकरांच्या कार्यालयामध्ये गेले. मी संसदेत असताना असे अनेक प्रसंग येतात की राज्यसभेचे सभापती किंवा लोकसभेचे अध्यक्ष असतात, मीटिंग संपताना किंवा काही पेच प्रसंग निर्माण झाला तर फार मोठ्या ठिकाणी लोकसभेच्या नेत्याला म्हणजे प्रधानमंत्र्यांना बोलवावं लागतं, राज्यसभेमध्ये बोलावं लागतं. ही बैठक राज्यसभेच्या चेअरमनच्या कक्षामध्ये होती किंवा लोकसभेच्या अध्यक्षाच्या कक्षामध्ये होती. माझ्या पाहण्यामध्ये 20 वर्षाच्या संसदीय इतिहासामध्ये